तर तेलकटवरती काम करताना प्रत्येक लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्याच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं आहे. आपण तर रासायनिक मध्ये गेलो, मी गेलं 4 ते 5 वर्ष झालं सगळ्यांना व्हिडिओ माध्यमातून किंवा डायरेक्ट भेटून किंवा दुकानात जे लोक येतात त्यांना सगळ्यांना आपण सांगतो की तुम्ही रासायनिककडे वळू नका, आपल्याला ऑर्गॅनिक शेती करायची आहे. आणि ज्या लोकांनी ऐकलं, ज्यांनी मनाव घेतलं, आज त्यांच्या बागा अगदी नजर लागायसारख्या आहेत. म्हणजे सांगू शकतो की ह्या वातावरणामध्ये सुद्धा 100% आपण सक्सेस बागा झालेत. मी काय नाही केलं, त्या झाडामध्ये ताकद आणून दिली आणि झाडामध्ये ताकद आल्यानंतर कोणत्याही रोगाला झाड कधीच बळी पडलं नाही. ह्या 2 ते 3 वर्षात तर कोणताच रोग आला नाही बागेमध्ये, ना सेटिंगला प्रॉब्लेम आले ना कशाला. तर मुद्दा असा आहे की आपण ज्या गोष्टी सांगतो ते काय जणाला पटतात, काय जणाला पटत नाहीत. आता ज्यांनी पटत नाहीत त्यांनी काय केले, प्रत्येक वेळी की बाबा आमचं इकडे शेड्यूल चालू आहे, मग आम्हाला बद्दल कळी काढायची आहे, मग कळीसाठी एखादा स्प्रे द्या. मग आपण देतो कळीसाठी स्प्रे, कळी निघते, सेटिंग होतं. पण पुन्हा डबल तेच करणार ते लोक, पण पुन्हा डबल त्याच प्रॉब्लेम समोर येतात. जसं बाबा तेलकट आले, कुजवा आला, ह्या गोष्टी वारंवार होत जाते त्या. तर ह्याच्यानंतर मला लोकांना एकच विनंती करायची आहे की काय आहे, आपण 4 वर्ष झालं लोकांना हातपाय जोडून सांगतो की झाडं जे आहेत ते आपण ऑर्गॅनिक मध्ये जाण्याचे आहेत. कारण रासायनिक मध्ये कायच ठेवलेलं नाही. कारण आपण काय तर वेगळापणा करायला कायसाठी जातो की झाडामध्ये ताकद द्या. मी पहिल्यापासून हे शब्द वापरतोय की झाडामध्ये जर ताकद तुम्ही दिली तर बऱ्यापैकी तुम्हाला म्हणजे फायदा होणारच आहे या गोष्टीचा. पण बऱ्याच लोकांच्या लक्षात अजून पण येत नाही. तर मला दुसरं काहीच नाही म्हणायचं की कुठं काय चाललंय. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आपल्याला जे करायचं आहे ते आपलं, तर जे शेड्यूल आहे माझं ते मी शेड्यूलवर काम चालू केलंय, काम करत आहे पुढं आणि करत राहील, त्याचा काही विषय नाही. मला फक्त एकच गोष्ट प्रामुख्याने तुम्हाला बोलायची आहे की ज्यांना डाळिंब करायचं आहे त्या लोकांनी 100% डाळिंबावरच लक्ष दिलं पाहिजे. ज्यांनी बाकीच्या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष न देता ज्यांना डाळिंब करायचं आहे, कारण आपल्याला किंवा माझं एक विजन असं आहे की मला डाळिंबामध्ये एक वेगळी क्रांती तयार करायची आहे. म्हणून आम्ही काय करतो की जेवढे नवीन यंग पिढी आहे ती यंग पिढीला घेऊन सोबत चाललेलो आहे. आता बरेच लोक मला बोलतात की साहेब आमचं 15-20 वर्ष झालं डाळिंब आहे, आतापर्यंत येत होतं पण आता काही कारणाचं येत नाही. बरं ठीक आहे, आम्ही ते बी मान्य केलं. आता येत नाही कारण वातावरण बिघडलंय, नवीन नवीन औषध आलेत, नवीन नवीन लिक्विड आलेत, वातावरणानुसार आपल्याला चेंजेस व्हायला पाहिजेत. हे बऱ्याच गोष्टी आहेत अशा की बाबा ते आपल्याला बदलायची गरज आहे पण आपण बदलत नाही. मग काय होतं, बऱ्यापैकी आपण ज्या टायमाला एखादं कायम हातात घेतोय, जसं आता आम्ही जे आता गेल्या 2 ते 3 वर्षापासून स्वराज टेक्नॉलॉजी, जे या वर्षी तुम्ही सगळ्यांनी ऐकले असेल, ऍक्च्युली काम आमचं 3 ते 4 वर्ष झालं असंच चालू आहे. पण या वर्षी जरा बऱ्याच लोकांपर्यंत पटलं, लोकांना पटलं आणि लोकांपर्यंत पोहोचलं पण. तर ते त्या माध्यमातून आपण जवळजवळ सगळ्यांना आता जवळजवळ 1300 ते 1400 प्लॉट आपल्याकडे आहेत. ऑनलाईन माध्यमातून काय आहेत, ऑफलाईन माध्यमातून काय आहेत. काही प्लॉटला आम्ही पोहोचतोय, काही प्लॉटला पोहोचण्याचा प्रयत्न करतोय तिथपर्यंत जाण्याचा. पण आमच्या हलगर्जीपणामुळे किंवा आमच्या वेळेअभावी आम्हाला काही ठिकाणी पोहोचता येत नाही. त्याच्यामुळे बरेच शेतकरी थोडे नाराज पण राहतात आमच्यावर. पण आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून त्यांचे कधीही कोणत्याही टायमाला फोन आला तर आम्ही त्यांना रिप्लाय देतो. कारण आपण काय आहे की आपल्याकडे प्लॉट आहे ह्या हेतून आपण सगळ्याची मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. दुसरा मुद्दा आहे, मला व्हिडिओ ह्यासाठी बनवायचा आहे की रासायनिक प्लस ऑर्गॅनिक. कारण आता येणाऱ्या सीझन जो आहे त्या सीझनला तर कमीत कमी आपण थोडं सांभाळून प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करावी, ही एक विनंती आहे. का विनंती आहे, कारण ज्या लोकांच्या बागेवर तेलकट येत होतं म्हणून त्यांनी जानेवारी बहार धरला, पण आता मे मध्ये पूर्णपणे तेलकटचं वातावरण तयार झालं आणि पूर्ण बागा नाहीशा झाल्या बऱ्यापैकी जे रासायनिक मध्ये गेले त्यांच्या. मला एकच सांगायचं आहे की वर्षातून कुठलाही सीझन धरला तर आपल्याला कमीत कमी 2 वेळा तेलकटच्या वातावरणातून जायला लागतं. 2 वेळा वातावरणातून गेल्यानंतर आपल्या बागाला किंवा आपल्या बाग तेवढी सक्षम आहे का. आपण रासायनिक डोस टाकतो, जो डोस आपल्याला 30 ते 40 दिवसापुढे काम करणार नाही. बरं, जो डोस टाकला आहे तो झाडासाठी किती कामाचा आहे ह्याचा बी अभ्यास केला पाहिजे. कारण आपल्यातले बरेच महान संत आहेत, कोण कोण डॉक्टर आहेत, कोणी PhD झालेले आहे, कोणी बागेमध्ये जन्म गाठलेला आहे, असं ऐकायला मिळतं मला बऱ्याच गोष्टी. तर ह्यांच्या सुद्धा बागा फेल जातात. का जातात की त्याचा अभ्यास कोणी केलेला नाही की बागेमध्ये काय लागतं ऍक्च्युली.
आपण काय केलं पाहिजे, किती खत घातलं पाहिजे, कुठलं खत किती दिवसामध्ये झाडावर जातं, ह्या गोष्टी कोणाला माहित नाही. त्या काय लोक म्हणतात की प्रत्येक पाण्याला काहीतरी सोडा. ह्यानं फक्त शेतकऱ्याचं नुकसान आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त खर्चाला बळी पडणार तुम्ही. तर मला असं वाटतं की प्रत्येक पाण्याला काय ना काय सोडण्यापेक्षा आपण खर्च कमी करून तीच बाग कशी चांगल्या प्रकारे आणता येईल हे आपलं स्वराज टेक्नॉलॉजी शेड्यूल पूर्णपणे काम करतं. तर मला एकच विनंती आहे तुम्हाला की ज्या बागा माझ्याकडे आहेत किंवा ज्या लोकांचा मी व्हिडिओ टाकतो, ज्या गावातल्या आहेत त्या गावामध्ये वेळ काढून जात जावा. गेल्यानंतर बागा बघा, त्यांचा खर्च किती झाला ते बघा, आणि खर्च किती झाल्यानंतर बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की खरंच आपण ज्या लोकांना जे तुम्ही आम्ही सांगतो व्हिडिओच्या माध्यमातून की बाबा ह्यानी हे वापरलं, हे घातलं, ह्याच्यानंतर आपण बऱ्याच गोष्टी आपण स्प्रे काय घेतले, खर्च किती आला महत्वाचा. आणि ते झाड बघा, आपल्या कोणत्याही झाडामध्ये तुम्हाला कोणतीही डिफिशियन्सी दिसणार नाही. का दिसत नाही? कारण आपण बऱ्याच गोष्टी किंवा बऱ्याच वेळा जी गरज आहे त्याच गोष्टी लोकांना दिलेल्या आहेत, आणि जी गरज आहे त्याच गोष्टी आपण लोकांना देतो पण. त्याच्यामुळं यानं काय होतं, लोकांचा एकदा खर्च वाचतो. आणि मी खरंच तुम्हाला असं म्हणजे कळकळीने एक गोष्ट अशी सांगतोय की 100% ऑर्गॅनिककडे चला. कारण आपलं स्वराज टेक्नॉलॉजी शेड्यूल आहे ते अगदी मी हमेशा बोलत असतो की तुम्ही 1 पाऊल चला, मी 100 पाऊल चालला तुमच्या बरोबर. आता मी एक प्रकारचे तुमचे म्हणजे असं थोडं माझ्याकडनं मी थोडं राहतंय. काय राहतंय की बाबा मी कडपर्यंत किंवा तुमच्या बागेपर्यंत कधी कधी पोहोचू शकत नाही. आता माझ्याकडे कर्नाटक, गुजरात, राजस्थान किंवा मी मालेगाव, नाशिक, हिंगोली, परभणी यासारख्या बागा आहेत, पण त्या ऑनलाईनच्या माध्यमातून आहेत. त्यांची पण इच्छा आहे की मी तिथं पोहोचावं, पण मला काय कारणास्तव एवढं लांब जाता येत नाही, कारण दुकान माझं आटपाडीमध्ये आहे. तर काय होतं, बऱ्यापैकी आपण जे लोकांना दिलं आहे, जे देतोय ते सगळ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. आपण बऱ्याच काउंटरला आपले सामान म्हणण्यापेक्षा आपले जे प्रोडक्ट लागतात डाळिंबासाठी अवेलेबल आहेत ते बरेच प्रोडक्ट बऱ्याच ठिकाणी आपण ठेवलेले आहेत. त्यांचे व्हिडिओ तुम्ही बघत आहात, बागा सुद्धा त्यांच्या बघत आहे, शेतकऱ्याचे फीडबॅक बघताय तुम्ही. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मला नाही सांगता येणार. आपण आता या बहारासाठी, जून जुलैच्या बहारासाठी नवीन शेड्यूल तयार करतोय. ते शेड्यूल तुमच्यापर्यंत पोहोचवायची जिम्मेदारी माझी आहे. आपण त्याच्यासाठी गावोगावी किंवा म्हणण्यापेक्षा एखादा कार्यक्रम घेऊ, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ते शेड्यूल सगळ्याला सुपूर्द करू. आणि आताचा कार्यक्रम थोडा वेगळा असणार आहे. आपण ह्याच्यात शेतकऱ्यांना ट्रेनिंग प्रोग्राम ठेवणार आहे की प्रत्येक वेळी शेतकऱ्यांनी कोणालाही विचारायचं काम नाही की मी आता फवारा कुठला मार. आपल्याला जो शेतकरी सक्षमपणे उभा ठरायचा आहे त्याला स्वतः कळलं पाहिजे की आता सिच्युएशन हे आहे आणि हे फवारा मारायचा आहे. आता बऱ्यापैकी बऱ्याच कंपनीची महाग औषधं कुठले कन्सल्टंट, डॉक्टर, कोण मिस्त्री म्हणतात, तर हे लोक देतात. तर आपल्याला हे सगळं मला वाटतं की आतापर्यंत केलं असेल ठीक आहे, पण ऍक्च्युली शेतकऱ्यांना त्या डाळिंबाला काय लागतं आपण ते लोकांना देणार आहे. आणि त्याच हिशोबानं, कारण आपण जे जानेवारीचं शेड्यूल बनवलं होतं ते शेड्यूलला बागा नजर लागण्यासारख्या आलेल्या आहेत टॉपच्या. 1-2-4 दिवसामध्ये तुम्हाला ते सगळे व्हिडिओ मी पाठवेन. आता सगळ्या बागांना आपण व्हिजिट करणार आहे. तर मला एकच विनंती आहे की स्वराज टेक्नॉलॉजी बरोबर चला. खूप छान आपला जे शेड्यूल आहे ते सगळं जगापेक्षा वेगळं आहे, आणि आपण जे करतोय ते सगळं खरंच जगापेक्षा वेगळं आहे. आपलं शेड्यूल वेगळं आहे, डोस वेगळे आहेत, औषध वेगळे आहेत. तर आपण लोकांना किंवा झाडांना जे आवश्यक आहे आपण त्याच गोष्टी सुपूर्द करतोय. तर विनंती एकच आहे की तुम्ही आता युट्यूबच्या माध्यमातून बघत असाल किंवा फेसबुकच्या माध्यमातून बघताय किंवा इंस्टाच्या माध्यमातून बघत असाल, तर मला एकच कळतं की येत्या 15 ते 20 दिवसामध्ये आपण शेड्यूल तयार करतोय. फक्त डोसला गडबड करू नका. ऑर्गॅनिक डोसच आपल्याला टाकायचा आहे आणि झाडं मजबूत बनवायचे आहेत. ज्या अर्थी झाडं मजबूत बनवली त्या अर्थी ते झाड आहे पैशाचं, ते आपल्याला आर्थिक स्थिती आपली सुधारण्यासाठी 100% मदत करेल. कारण डाळिंब हे पैशाचं झाड आहे हे आम्ही हमेशा म्हणतो, आणि ह्या गोष्टीनं आपल्याला आपली पावलं उचलायची आहे. यासाठी सहज असाच व्हिडिओ बनवला. बरेच दिवस झालं बोलायचं होतं, मग जरा वेळ भेटला म्हणून मला 2 मिनिटं बोलावं. तर पूर्ण व्हिडिओ बघितला आणि असंच सेम आपल्या व्हिडिओला चांगलं तुम्ही लाईक करता, प्रतिसाद देता, ह्याच्याबद्दल खरंच आभारी आहे. धन्यवाद.